बातमी आहे बारामतीमधून। बारामतीमध्ये शरयू मोटर्समध्ये रात्री उशिरा पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं आणि या सर्च ऑपरेशनमध्ये काहीही सापडलेलं नाही अशी माहिती आहे। शरयू मोटर्स श्रीनिवास पवार यांच्या मालकीचे आहे। श्रीनिवास पवार युगेंद्र पवार यांचे वडील आहे। युगेंद्र पवार बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी झाली आहे आणि बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये थेट लढत बघायला मिळते आहे, त्यामुळे अनेक तर्कवितर्क या ठिकाणी लढवले जात आहेत। तर आपण बघतोय शरयू मोटर्सच्या शोरूम मध्ये सोमवारी रात्री सर्च ऑपरेशन झालेलं आहे, जे की युगेंद्र पवार यांच्या वडिलांचं आहे। युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीची ही कंपनी आहे। काही तक्रार आल्यानंतर शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन निवडणूक अधिकारी दाखल झाले। रक्कम किंवा काहीही संशयास्पद आढळलं नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। सर्च ऑपरेशनमध्ये काहीही सापडलं नाही असं युगेंद्र पवार यांनी सुद्धा साम टीव्ही सोबत बोलत असताना सांगितलं। दरम्यान युगेंद्र पवार यांनी साम टीव्ही सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे, त्यात त्यांनी काहीही चुकीचं झालेलं नाही असं सांगितलंय। नाही, आम्हाला खरं तर काहीच माहिती नव्हतं। फक्त काल रात्री उशिरा एक पोलिसांची टीम तिथं आलेली, अख्खा एक स्क्वॉड 10-12 पोलिसांचा तिथं पाठवलेला आणि तो आमचा एक छोटासा व्यवसाय आहे, तिथं काहीच नसतं। शरयू टोयोटाची आमची ती डीलरशिप आहे, पण शेवटी जर होत असेल तर मग आम्हाला ते सामोर्य जावं लागतंय। आम्ही सामोर्य जाऊ, आम्ही काही चुकीचं करत नाही, कधी केलं नाही। पण जर हे सगळं ते करत असतील तर मग चुकीचं आहे। नाही, आता आम्हाला काहीच माहिती नाहीये। खरं तरी माझी पहिलीच निवडणूक आहे आणि हे सगळं आधी कधी असं इथं झालं नव्हतं। पण आता ते आपल्याला त्या पोलीस अधिकाऱ्यांनाच हे सगळं विचारावं लागेल। पण आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत आणि त्याच्या सामोरे आम्ही जाऊ। अगदीच युगेंद्रजी, तपासणी करण्यात आलेली आहे, तुम्हाला सुद्धा काही विचारण्यात आलंय का यामध्ये, किंवा तुमच्या वडिलांना काही प्रश्न करण्यात आलेत का? नाही, एवढ्यात नाही, आता तरी नाही। काल रात्री उशिरा आलेले सगळे, बघू काय होतंय। नाही, आम्हाला खरं तर काहीच माहिती नव्हतं। फक्त काल